यानंतर आम्ही पुण्यातील ऐतिहासिक जंगली महाराज मंदिराला भेट दिली। हे मंदिर महान संत जंगली महाराजांना समर्पित असून पुण्यातील एक अत्यंत आदरणीय आणि पवित्र स्थळ मानले जाते। जंगली महाराजांचा जन्म सोलापूर जवळील होनमुर्गी या गावात 18व्या शतकाच्या सुरुवातीला झाला होता। ते अक्कलकोट स्वामी समर्थांचे शिष्य होते। त्यांचं नाव जंगली असं पडलं कारण त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर परिसरातल्या जंगलात दीर्घकाळ ध्यान साधना केली। ते उंच, मजबूत आणि पराक्रमी साधू म्हणून प्रसिद्ध होते। हठयोग आणि कुस्ती यामध्ये त्यांना प्रावीण्य होतं। त्यांचं व्यक्तिमत्व जसं बलशाली होतं तसंच ते आध्यात्मिक सामर्थ्यानेही ओतप्रोत भरलेले होते। (1890) साली त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या शिष्यांनी येथे समाधी बांधली, जी आज जंगली महाराज समाधी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। हे मंदिर प्राचीन पाताळेश्वर गुंफा मंदिराजवळ वसलेलं आहे। मंदिराचं भव्य रूप, शांत वातावरण आणि आध्यात्मिक ऊर्जा मनाला अतिशय समाधान देणारी आहे। भक्तांच्या गर्दीत आणि मंत्रोच्चाराच्या गजरात इथला अनुभव खरोखर आध्यात्मिक समाधान देणारा ठरतो। पुण्यातील गजबजलेल्या शिवाजीनगरमध्ये एक असं ठिकाण आहे जिथे गेल्यावर जणू आपण 1000 वर्षांपूर्वीच्या काळात पोहोचतो। ते म्हणजे पाताळेश्वर गुफा मंदिर। इसवी सन 8व्या शतकात राष्ट्रकूट राजवंशाच्या काळात बांधलेले हे मंदिर पूर्णपणे दगडात कोरलेले आहे। त्याची अप्रतिम शिल्पकला आणि निसर्गाशी एकरूप झालेली रचना आजही पाहायला आश्चर्यचकितच करते। भगवान शंकराला अर्पण केलेल्या या गुफेत आत गेल्यावर शांत, थंडगार वातावरण आपलं मन मोहून टाकतं। आतलं शिवलिंग, नंदीची मूर्ती आणि दगडी शिल्प आध्यात्मिकतेचा अनुभव देतात। प्रवेशद्वाराजवळ असलेले विशाल दगडी मंडप आणि त्यातलं भव्य नंदी पाहून एक वेगळंच समाधान मिळतं। जंगली महाराज समाधी मंदिराच्या अगदी शेजारी असलेले हे पवित्र स्थळ इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम आहे। म्हणूनच पाताळेश्वर गुफा मंदिर हे पुण्यात नक्कीच एकदा अनुभवायला हवं असं आकर्षण आहे।